पुण्यात वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर शाही विवाह सोहळे, हुंडा, मानपान, लग्नातले देखावे याचीही चर्चा बरीच झाली आणि सुरूही झाली। यावर मराठा समाजानं अत्यंत पुरोगामी पाऊल उचलत समाजातून हुंडा हद्दपार करण्याचा विडा उचलला। तसंच लग्नातल्या बडेजावाला काट मारणारी एक आचारसंहिता जाहीर केली। पाहुयात हा अतिशय सकारात्मक रिपोर्ट। वैष्णवी हगवणेचं शाही लग्न, कोट्यवधींचा हुंडा, कित्येक तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, लग्नाला हजारो आमंत्रित, राजकीय नेते मंडळींची उपस्थिती। पण परिणाम काय झाला? तर घरात वैष्णवीला मारहाण, छळ आणि तिची आत्महत्या। वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर खडबडून जाग्या झालेल्या मराठा समाजातल्या विचारवंतांनी अहिल्यानगरात एक बैठक घेत अतिशय महत्त्वपूर्ण आणि पुरोगामी पाऊल उचललंय। लग्न साध्या पद्धतीनं करा, हुंडा प्रथा बंद करा, प्री वेडिंग शूट बंद करा, असे काही नियम या आचारसंहितेत घालून देण्यात आलेत। आचारसंहितेचं पालन करणाऱ्या 3 पालकांचा समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे। तसंच आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी 11 जणांची सुकाणू समितीही स्थापन करण्यात आली आहे। मराठा समाजाची लग्नासंदर्भातली आचारसंहिता काय आहे ते पाहूयात। 100 ते 200 लोकांच्या उपस्थितीतच लग्न सोहळा करावा। लग्नात हुंडा देऊ नका, उगाच देखावा नको, लग्नात डीजे नको, पारंपरिक वाद्य, लोककलावंतांना संधी द्या, प्री वेडिंग शूट बंद करा, केलं तर जाहीर दाखवू नका। प्री वेडिंग शूट जाहीर दाखवल्यास लग्नाला उपस्थितातील प्रतिष्ठित निघून जातील। हार घालताना नवरा नवरीला उचलू नका, कर्ज काढून लग्नात खर्च करू नका, नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण तरुणींना आवरा। लग्नात केवळ वधूपिता वरपिता यांना दोघांनाच फेटे बांधा। भेटवस्तूऐवजी पुस्तकं, झाडाची रोपं आणि रोख आहेर करा। इच्छा असेल तर मुलीच्या नावे FD करा। जेवणात 5हून अधिक पदार्थ नको। लग्न, साखरपुडा आणि हळद एकाच दिवशी करा। दशक्रिया विधी 5व्या दिवशी करा। अर्थात ही आचारसंहिता बंधनकारक नाही असंही नमूद करण्यात आलंय। कीर्तनकार म्हणून, वारकरी संप्रदायाची पाईक म्हणून मी खरंच या गोष्टीला फार समर्थन करते की जर निर्णय आहे की 100-200 लोकांमध्येच तुम्ही लग्न करा, विधिवत करा, चुकीचे वाद्य वाजवू नका, दारू या सगळ्या गोष्टींसाठी खर्च करू नका। कारण तुम्ही स्वतः ही परिस्थिती बघताय की आज लग्न ही कधीच वेळेवर लागत नाही आहेत। म्हणून मला एक मुलगी म्हणून सुद्धा असं वाटतं की लग्न कितीही वरिष्ठ व्यक्तिमत्वाचं, त्यांच्या मुलीचं असू द्या, कितीही सामर्थ्यवंत मुलीचं असू द्या, लग्न ही पद्धत अगदी संप्रदायाला धरून आणि अगदी विधिवतच झाली पाहिजे, अगदी नैतिक पद्धतीनंच झाली पाहिजे। आणि तशी जर झाली तर त्या जोडप्यालाही, त्या कुटुंबालाही आणि समाजाला देखील एक आदर्श समोर टिपला जाईल आणि ते लग्न पुढे सुरळीतपणे चालेल आणि व्यवस्थित चालेल, हा माझा विश्वास आहे। विशेष म्हणजे असेच नियम याआधी आगरी समाजानेही तयार केलेत। कोकणातही सर्व समाजाच्या लग्नात कित्येक पिढ्यांपासून हुंडा, देणीघेणी आणि मानपान होत नाहीत। तसंच लग्नाचा खर्च सुद्धा अर्धा केला जातो। आता मराठा समाजानंही आचारसंहिता निर्माण करून फुकटच्या बडेजावाला पायबंद घातलाय। ही खरोखरच स्वागतार्ह बाब आहे। सुनील भोंगळ, ABP माझा, अहिल्यानगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।